ची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। पिंपरी चिंचवड उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेनं आत्महत्या केली आहे। शिल्पा गवारे असं या विवाहितेचं नाव आहे। हुंडाबळी प्रकरणानं शहर पुन्हा एकदा हादरलंय तर पतीसह चौघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। जर सुसाईड करायचं असतं तर दरवाजा उघडा ठेवला नसता। हे रेकॉर्डवरती दरवाजा उघडा ठेवून सुसाईड करेल का? मी आजपर्यंत तरी ऐकलंय का असं? आपण कधी कुठल्याच गोष्टीत ऐकलेलं नाही। मला तर शंका आहे की सासू सासरा आणि नवरा यांनी गाई घातपात केल्याची शंका मला या ठिकाणी वाटते। त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की ह्याच्यावरती चौकशी चांगली करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमच्या कलाटेक परिवाराची विनंती आहे। तेच मुलांना तो शिकवत होता, तू बी सासरवाडीकून घे। आम्ही देत राहिलो, ते घेत राहिले। शेवटी माझ्या मुलीला त्यांनी माझ्या मुलीचा खून केला तिघा बापलेकांनी, असा माझा आरोप। तुमचं काय मागणी असणार? असा आहे, मेन उत्तम गवारे, सचिन गवारे आणि संदीप गवारे यांना सुटका झाली नाही पाहिजे, आमच्या अशी इच्छा आहे। बाकी काय नाही, त्यांना देत राहिलो घेत राहिले तरी माझ्या मुलीला त्यांनी माझ्या मुलीचा खून केलेला आहे। त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, तरच पुढच्या मुली वाचतील, नाही तर वाचणार नाही। लोकांना हात जोडून विनंती करते मी, आई बापांनो, दारुड्याला मुलगी देऊ नका, नाही तर आमच्यासारखं तुम्हाला रडावं लागेल। दारुडे चौकशी करून मुली द्या, नाही तर तशा मुली सांभाळा तुम्ही घरात। एक 42 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याबाबत माहिती प्राप्त होताच आम्ही घटनास्थळी जाऊन सर्व चौकशी केली आणि मृतकाचा भाऊ याने आमच्याकडे फिर्याद दाखल केली। त्यांच्या तक्रारीवरून आम्ही BNS कलम 108, BNS कलम 85 आणि 3-5 अशा कलमाने गुन्हा दाखल केला आहे। गुन्ह्यामध्ये आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहेत। त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। भिवंडीच्या कांबे गावात नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे। कोळी समाजाकडून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। महिला आणि पुरुषांनी पारंपरिक कोळी पोशाख परिधान केला होता। तसेच होडी आणि माशाची प्रतिकृती डोक्यावर घेऊन नाचत नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी एकवीरा देवीची पालखी काढण्यात आली। या पालखी सोहळ्यात कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।